इथं काय झालं, आता इदम आपला शब्द आहे, इदम सो, या अवस्थेमध्ये पहिलं सूत्र आलं यहसो. आता संक्षिप्ताने येणार, पहिले विस्तारात घालता यहसो. या सूत्राने काय सांगितलं की इदमो दस्य यहस्यात, सु पुढे असेल तर काय झाला, इद य म या ठिकाणी म च्या ठिकाणी त्यदादी नाम या सूत्राने अकार, ते सगळे मागचे सूत्र काढून ठेवा सध्याला, तुम्हाला तेच कामाचे सगळे, पुढचं काय नाही पाहायचं, मागचं पहा काय होईल. इदम इदमो मह या सूत्रानं इदमो महस्यात सौ, सु पुढे असेल तर इदमच्या मच्या ठिकाणी मच होतो, मग काय झाला इदम है ना, आणि दच्या ठिकाणी या झाला तर यम, असं यम रूप झालं. द्विवचनामध्ये आता द्विवचनाची विवक्षा, द्विवचन आणायचं आपल्याला, तेव्हा प्रथम त्यदादी नाम सूत्र येईल. त्यदादी नामानं मच्या ठिकाणी अकारादेश होतो. अकारादेश झाल्यानंतर अतो गुणे या सूत्रानं पररूप केल्यानंतर ईद हे होतं, ईद झालं. त्यानंतर अजाद्य तष्टाप या सूत्रानं टाप प्रत्यय केल्यानंतर ईदा हे बनत, आणि ईदा झाल्यानंतर द्विवचनाचा औ प्रत्यय पुढे येतो. औ प्रत्यय पुढे आल्यानंतर दश्च या सूत्राने दकाराच्या ठिकाणी मकार आदेश केला तर इमा औ हे होतं, हे की नाही, इमा औ हे होतं, तर इमा औ झालं. आणि वृद्धिरेची या सूत्रानं काय होतं, इथं काय होतं, चुकच आहे. कारण की आता इथून पुढे तुम्हाला मी पुन्हा सांगतो, कारण की इमा झालं ना, ते इमा औ झालं. इमा औ झाल्यानंतर अजंत स्त्रीलिंगी, सांगा लवकर काय करायचं. भोजन द्विवचनात काय होतं, अजंत स्त्रीलिंगात अवंग आपह, काय होतं अवंग आपह, है ना, आवंतात अवंग शीशात, या सूत्राने काय होतं शी, शीचा काय राहतं ई, तर इमा ही हातगुणानं गुण होऊन काय होतं इमे, आणि तसंच काय होतं इमे झालं बहुवचन इमाहा. ठीक, इदम दशच सूत्र लागून इमाम, इथं सुद्धा अंगाप लागून इमे इमाहा द्वितीया, ठीक ना. आता या अवस्थेमध्ये एक आपल्याला दुसरं काय होतं औंगापम, काय होता ए नाम एने, कारण की द्वितीय टौस्वेन, द्वितीय टौसस टौसस टौस्वेन सकाळद्वयम, द्वितीय टौस्वेन टौस्वेन टौस्वेन, परंतु द्वितीय टौस्वेन या सूत्राने विकल्पाने इदमच्या ईदच्या ठिकाणी काय होतं एन आदेश होतो, तर काय झाला एनाम एने एना, थकल्यासारखं. इदा आ इत्यस्याम् अवस्थायाम् अनप्यक इति सूत्रम् आगच्छति. इति सूत्रेण इद घटकस्य इदं घटकस्य इद स्थाने अन आदेश भवति. टाप मिलयित्वा ते आप मिलयित्वा किं भवति मिलयित्वा अन टा, अत्र पुनः सूत्रम् आगच्छति आङ्गिचापः. आङ्गिचाप इति सूत्रेण आकारस्य स्थाने एकारः भवति, तदा अनया एचोयवायावः इति सूत्रेण आय आदेश भवति, तदा अनया इति रूपं सिद्ध्यते. आता मागच आला हलंत पुल्लिंग, ते सगळे सूत्र डोळ्याखाली ठेवा. तृतीय एक वचन द्विवचने इदानीम् इत्थमेव सूत्रम् आगच्छति यथा आदाधनं ध्याम्, अस्याम् अवस्थायां सूत्रम् आगच्छति हलि हलि लोपः न हलि लोपः है ना,
अककारस्य इदम इदो लोप आपी हलादो है ना. ककार रहित इदमच्या इदचा लोप हो तृतीय आदी हलादी प्रत्यय पुढे असतील तर इथं काय होईल ईद अदचा लोप झाला तर काय राहिलं म्हणजे ईद हा शब्द आहे मुळे ईदचा काय झाला लोप झाला राहिला जोडून द्याम आ ध्याम तृतीय हलादी प्रत्यय आले केवळ आ करायचा आता आ दे चतुर्थी एक वचन आता अदा अदा गे आता सांगा बरं गेच्या ठिकाणी काय सुधरेल सर्वनाम आहे सांगा लवकर ओ बाबा संज्ञ आता काय सर्वनाम नाही नाही षाड्रस क्या सर्वनामना षाड्रस्वश्च सर्वनामना षाड्रस्वश्च ध्रस्वश्च सर्वनामना स्याद् रस्वश्च सर्वनामना किं भवति स्यात् आगम भवति. देखो सर्वनाम से परे गीत प्रत्ययांना शाट आगम होतो आणि मागील रस्व होतो. तथा गीत प्रत्ययांना काय झाला गे आहे त्याला काय झाला स्याट आगम स्या ए आणि दला काय झाला रस्व त्यानंतर पुन्हा हली लोप या सूत्रानं अदचा लोप झाला राहिला ओ स्या ऐ वृद्धेची अस्यै आभ्याम आभ्य चतुर्थी आणि पंचमी मध्ये सुद्धा गसीचा काय राहतो सर्वनाम इकडे लक्ष द्या हे पाय अगोदर मग नंतर आता थोडेच राहिले तर बा काय झालं अभ्य झालं ना इकडे लक्ष द्या. आता काय होणार सांग बरं पंचमी चतुर्थी जशी झाली ना तसं इथं काय करायचं सर्वनाम षाड्रस्वशन ह्रस्व ठीक आणि ईदचा मला ते गडबड जायला लागले की आणि मला ते सगळं आधार झालंय ईदचा काय होणार लोप झाला आणि राहतो काय ईद म्हणजे आकाराचा लोप नाही होत हलंत दकाराचा ई आणि हलंत दकार तर काय राहतो काय राहिला स्य ऐ जोडलं तर काय झाला अस्यै पुढे अधनभ्याम अभ्यम अंधर अभ्य अस्य नाही क्यास्य हा ते कसं आहे ना षष्टी सुद्धा काय होईल अस्याह आणि आता काय होईल षष्टी द्विवचन पुढे येत आहे तिच्या स्वरादी प्रत्यय पुढे आले तर अनात्मक काय होणार अन मग काय झाला अना ओस. आता इथे आकाराला एकार करणारा सूत्र कोणता सांगा हा समर्थ आता मी सांगितलंय अंगी चापा अंगी असी चाप एकार तर काय झालं आणि ओस एकदा मागचं आवर्तन करून घ्या परीक्षा झाल्यावर करा बंद करून घ्या आवश्यक आहे आणि ओस धर काय आला अनयोह झालं की नाही. एकाग्रता शांतता पण एकाग्रता आणि दुसरं काय आहे ज्या वेळेस आता तुम्हाला काय सांगितलं द्वितीय टौस्वेन या सूत्रानं विकल्पना काय होणार आहे येन मग काय झाले अनयोह येनयोह बहुवचन इदा धन आम या ठिकाणी लक्ष द्या इदा धन आम या अवस्थेत एक सूत्र येतं सुटागम करण्याकरता सांगा बरं
आम्ही सर्वनामनः सुट किम सूत्रम आम्ही सर्वनामनः बोलत जा. बोलल्यानं तोंडात विषय बसत असतो आणि बोलल्यावर बोलत बोलत तोंडात विषय झाला एखाद्या वाक्यातून गेला तर मुखातून निघतो आणि मग तो बरोबर ते अभ्यास होतो. आम्ही पाठामध्ये काय करायचं ना, बसलोच नाही एकदा गुरुजी त्रिपाठी गुरुजी तू पाहिले का रे, त्रिपाठी गुरुजी ते राहायचे एकदा वाच आहे. वाच शब्द त्रिप्रत्ययांत आहे. कसा आहे? त्रिप्रत्ययांत. त्रिप्रत्ययाचा लोप झाला, सुप्रत्यय पुढे आला है ना, सुप्रत्यय पुढे आला, सोचा लोप झाला, हंग्याभ्य दीर्घात स्वतः प्रथम हल किती सूत्रेण लोपा भवति. तत्पश्चात एकम सूत्रम किंवा वाक्य आगच्छति, चकारस्य स्थाने तकारं कर्तुं चोकुः. चवर्गस्य कवर्गान्तादेशः स्यात् जली पदान्ते च. येथे पदांत असल्यामुळे कवर्गादे जलवाक जलम जशंते आणि वावसाने त्यानं काय वाक वाग तर चालयंतु सर्वं रूपम वाक वाक वाचो वाच प्रथम वाचम वाचो वाचा वाग्भ्याम वाचे वाग्भ्याम वाचो वाग्भ्याम वाचो वाचो वाचे वाचो वाक्षु शब्द मी हे वाक हे वाचो हे वाच. झालं की नाही? यानंतर दुसरा शब्द कोणता सांग बरं लवकर. अप शब्द आहे. अप पुढे जागा सोडून दे. अप शब्द आहे. इकडे लक्ष दे, नंतर लिह म्हणजे हे लिह. अप अप शब्द आहे. अप आहे. अप कोणता शब्द आहे? नित्य बहुवचनांत शब्द आहे. ठीक आहे का कुत्रा? अप शब्द नित्यम बहुवचनांत अर्थात नित्य बहुवचनात चालतो. ठीक. मग आता बहुवचनात काचा प्रत्यय काय आला? जस. जसचा काय राहतो? अस. ठीक. आता तुम्हाला सांगू तिथं काय सूत्र लिहिलंय? अप्तृंत्रोच स्वस्त्रो नप्त्रो नेष्ट्रो पश्रो क्षत्रो होत्रो पोत्रो प्रशास्त्रोणम. हे आडनेच बोलते. या सूत्रानं इथं आपला एक वचनात सर्वनाम स्थान पुढे आल्यावर दीर्घ होतो. त्याला काय आलं? अपस बरोबर अपह. द्विवचनामध्ये द्विवचनात नाही द्वितीय मध्ये दीर्घ होणार नाही कारण सर्वनाम स्थान पुढे नाही बहुवचनात. मग अस जोडून द्यायचं. अप अस बरोबर अपह. हॅलो. अपह प्रथम अपह द्वितीया तृतीयापाम अब्धनम 20 अस्याम अवस्थायाम एकम सूत्रम आगच्छति अपोभि 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 भी सप्तम्या एक वचनम अर्थात भ पुढे असेल तर विक्रम अस्य किम अपस्तकारो बाधो प्रत्यय. अर्थ का भविष्यते? अपच्या ठिकाणी बोलवण अपस तकारो कदा बाधो प्रत्यय. अर्थात बोला अपच्या ठिकाणी तकार आदेश व्हावं कधी बकार आदी प्रत्यय पुढे असतील तर. अपच्या ठिकाणी काय हो? तकार हो बकार आदी प्रत्यय पुढे असेल तर कोण पुढे असेल तर बकार आदी प्रत्यय पुढे आला तर अपच्या ठिकाणी काय होतं? तकार आदेश होतो. तर काय झाला? अत बी. मग आता हालादी प्रत्यय पुढे अत बीस
है ना. अकार हलादी प्रत्यय पुढे असल्यामुळे स्वादिष्वं सर्वनाम स्थाने इति सूत्रेण पदसंज्ञा भवते. पदसंज्ञा अनन्तरं झलां जशोन्तें इति सूत्रेण तकारस्य द भवति. तदा तद्भिः इति रूपं सिद्ध्यते. भ्यस् आगच्छति तदापि द भवति. तदापि अद्भ्यः. चतुर्थी अद्भ्यः. पंचमी अपाम. षष्ठी अपधनसु. अपसु सप्तमी. इति अपशब्दस्य रूपाणि भवन्ति. लिखन्तु. दिगुष्णे दिग आले ना त्या सूत्रानं काय होतं क्वीन प्रत्यय होतो. दिश शब्द आहे अरत्विक दद्रक स्रक दिगुष्णे गायींची योजी क्वीनचांच या सूत्राने क्वीन प्रत्यय होतो. क्वीन प्रत्ययाचा सर्व पार लोप होतो आणि क्वीन प्रत्यय झाला रे झाला. क्वीन प्रत्यय कुहू हे सूत्र लागतच लागतं. मग काय चालणार. दिग दिशो चालवा. दिग दिशो दिश दिशम दिशो दिशा दिग्भ्याम दिग्भि दिशे दिग्भ्याम दिग्भ्य दिशा दिशो दिग्भ्याम दिग्भ्य. पंचमी दिशा दिशो दिशी दिशो दिक्षु. क झाला पुढे आदेश प्रत्यय श आणि क्ष दिक्षु. यानंतर काय शब्द आहे दृश. दृश्यच आहे ना. दृश्ये क्वीन विधानात अन्यत्रापि कृत्वम. यांचं काय म्हणणं आलं हे पंक्तीचा अर्थ लिहितो. दृश्ये है क्वीन विधानात. लक्षात ठेवा हे क्वीन विधानात अन्यत्र अपि उत्वम. दृश धातूला क्वीन प्रत्ययाचं विधान असल्यामुळे अन्य ठिकाणी सुद्धा दृश धातूला कुठं क्वीन सांगितलं सांगा बरं मला. हा कोण सांगू शकता. नाही नाही दृश धातूला क्वीन प्रत्यय होतो असं कोणतं स्थान आहे सांगा. नाही त्रास करू मला सांगा तुम्ही. कसं तिकडं दृश कुठे आहे तिथे. हा सांगा सांगा. हलंत पुण्य मी सांग का. पान सुद्धा मागावून एक पान एक असं सोडून द्यायचं त्याच्या मागचं पण हलंत पुण्य मध्ये हे दृशोनालोचने कैंच. दृशोनालोचने कैंच. इकडे लक्ष द्या. काय आहे दृशोना लोचने कैंच या सूत्राने कन आणि क्वीन चात क्वीन म्हणजे दृश धातूला क्वीनचं कुठेही कोणाला कुठेही एखाद्या ठिकाणी क्वीन प्रत्ययाचं विधान केलं असलं तरी सर्वच ठिकाणी त्याला काय होणार आहे कुत्व. क्वीन प्रत्यय सुकू होणं कवर्ग आदेश होईल. दृश म्हणजे दृष्टी. दृश म्हणजे दृष्टी ज्ञान. दृश म्हणजे दृष्टी ज्ञान आहे का नाही. दृक दृश्य म्हणतो ना आपण. दृक म्हणजे दृष्टापी होत है ना. तरी आता पहा त्याला काय होणार एक वचनात कुत होणार. मग चालवा दृक दृश्य दृश्य दृशा दृग्भ्याम दृग्भि दृशे दृग्भ्याम दृश दृशो दृशी दृशो दृक्षु. हे दृक हे दृशो हे दृश्य. त्यानंतर काय आहे सांगा बरं. ट्विट ट्विश. ट्विट म्हणजे त्वचा.
कांती काय काय लिहिले रे खाली हा कुठे लिहिले पीठ कांती म्हणजे आपली पहा तुम्ही जे संध्या करतात ना नित्य त्यांची कांती अशी चांगली सुंदर दिसते आणि तुम्ही नित्य एकदम नियमपूर्वक संध्याच्या टायमाला तुम्ही संध्या नित्य करू लागले तर तुमची कांती अतिशय सुधरेल आणि नाही तर यांच्यासारखी वांती होईल है ना मग त्याच्याकरता त्रिश धन सु सु बर का त्रिश धन सु दीर्घा फक्त भल स्वचालप इथे काय शच्या खाली काय होणार झलाम जशवंतेन द झलाम जशवंते या सूत्राने काय होणार द मग काय तिड पावसाने तिड चला तिड तिशौ तिशः प्रथमा तिशम द्विशौ त्रिशः तिशा तिडभ्याम तिडभि तिशे तिशा तिशः झालं की नाही तिडसू तिडसू दोन होतं ना आपलं यानंतर काय आहे सजूस अर्थात मित्र सजूस अर्थात मित्र स्त्रीलिंगी चालतंय ना मग आता काय चालणार पहा सजूस झालं इकडे लक्ष द्यावं सजूस सचा लोप झाला राहिला शच्या ठिकाणी सजुषो रसो आहे ना सजुषो रुहू यानं काय होणार रु सजूर झाला मग रुवो रूपधाया हेच आहे ना दीर्घ इकन काय होईल दीर्घ तर काय रूप सिद्ध होईल सजूहू पुढे सजू शौ चला सजूहू सजुषौ सजुषः सजुषौ सजुषौ सजुषा सजुर्भ्याम सजुर्भिः सजुषे सजुर्भ्याम सजुर्भ्यः सजुषः सजुषो सजुषाम षष्ठी सजुषी पंचमी राहिली सजुषः सजुर्भ्याम सजुर्भ्यः बोलत जा सजुषः सजुषो सजुषाम सजुषी सजुषो सजुषो याच्या नंतर कोणतं आहे आशिष धन सुचा हरिंग्या बेदोरगात सुतीचा प्रकम लोक राहिलाशी इथे सुद्धा सजुषो उरुहू या सूत्रानं काय होतं उरु तर काय झाला आशिर आणि पुन्हा उर्वो उर्वधाया दीर्घ एक या सूत्रानं काय आहे दीर्घ आशी जसं सजू तथा आशी आणि जिथे स्वरादी प्रत्यय येतात तिथे दीर्घ नाही होणार मग काय करायचं आशी चालवा आशी आशिषौ आशिष प्रथम आशिषम आशिषौ आशिषः द्वितीया आशिषा आशीर्भ्याम आशीर्भिः दीर्घ होणार आशिषे आशीर्भ्याम आशीर्भ्यः चतुर्थी आशिषः आशीर्षः आशीर्भ्याम आशीर्भ्यः लवकर पडतं पुढे आशिषो आशिषाम आशिषे आशिषो आशिषु सप्तमी संपलं आता आशीर झाल्यावर कोणतं आहे 10 हे पहा शेवटचा शब्द मग हे इकडलं पुसवतो आता पहा अरे इकडे लक्ष द्या आता काय आपला अदस सर्वनाम आहे अदस सर्वनामला अगोदरच काय करा जाऊ सोडून द्या डायरेक्ट त्यादी नाम याने काय करा आणि आजाद्याचा स्टाफ न करून
काय बनायचं आदा काय झालं आणि आदा बनवून सर्वाप्रमाणे चाला बरं आदा अदे अदाह प्रथमम अदम अदे अदाह ठीक ना पुढे अदया अदाभ्याम अदाभ्याम अदाभि तृतीया पुढे अदस्यै अदाभ्याम अदाभ्य कायला चतुर्थी पुढे अदस्याः अदाभ्याम अदाभ्य पंचमी अदस्याः पुढे अदयोः है अदस्य अदय अदासां षष्ठी पुढे अदस्याम् अदयोः अदासु एवढं झालं इकडे लक्ष द्या आता हे लिहायचं नाही ते मी बदल करण्याकरता लिहिले म्हणजे इथं काय चेंज होत म्हणून लिहू नका म्हणतो या एवढं झालं आता हे लिहायचं नाही तुम्हाला हे कसं चेंज होतंय दाखवायचंय एवढं पूर्ण बनवून घ्यायचं अगोदर बनवून घेऊन आता बस दोन सूत्र लावायचे एक पहिलं कोणतं सांगा बरं अदस औ हे दोनच अदस औ सुलोपश्च आदेशच्या ठिकाणी औ आदेश होतो आणि सुचा आता इथं एक वचन सुचा लोप तर केलाच आणि आदेशच्या ठिकाणी काय होतो औ केला का नाही औ अदौ आणि इथं कोणतं सूत्र येणार एक तदोसह सावनंत्योः कोणता तदोसह त्यानं काय झाला पहिलं सूत्र इथे एक नंबर टाकतो मी काय लागलं अदस औ सुलोपश्च ठीक आणि दुसरा कोणता हो तदोसह सावनंत्योः या दोन सूत्रानं सौ झाला आणि आता बिनधास कोणतं सूत्र लावायचं अदस औ कोणता अदसोर काय बोला लागले अदसोसेर अदसोसेर दादू दोमह हे काय सांगत अदसच्या म्हणजे सकारांत नाही असा अदसच्या दो पुढील जो कोणता रस्व स्वर असेल तर त्याला रस्व होईल दीर्घ स्वर असेल तर दीर्घ उ होईल रस्व स्वर असेल तर रस्व दीर्घ स्वर असेल तर दीर्घ उ आणि द च्या ठिकाणी म लक्षात आलं आता पहा इकडे चला मग इथं दीर्घ स्वर आहे ना तर दीर्घ उ दला म काय आला अमू इथं दीर्घ स्वर आहे ना अमू आणि पुढचा विसर्ग राहू दे आपलं काय करायचं अमू इथे दीर्घच आहे तर काय होणार अमुम इथे अमू इथे सुद्धा अमू द्वितीय रस्व दया ना तर रस्व करा अमू अमुया दीर्घ अमुभ्याम दीर्घ अमुभी रस्व अमुष्यई आदेश प्रत्यय अमुभ्याम अमुभ्य चतुर्थी इथे रस्व आदेश प्रत्यय अमुष्याः अमुभ्याम अमुभ्य पंचमे रस्व अमुष्याः अमुयोः अमू आदेश प्रत्यय अमुषाम के झालं षष्ठी अमुष्याम अमुयोः अमुषु सप्तमी हे बस तुम्हाला बनवायचं सोपं अगोदर बनवून घ्यायचं नंतर दोन सूत्र लावायचे ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शान्तिः शान्तिः शान्तिः